So good afternoon, students. Last lecture we have discussed in the module 6. The first point is what are the intellectual property rights. So in the first point of the module number 6, we had discussed the law relating to trademarks. So instead of repeating the same, today I will proceed further, and today I will discuss the procedure for registration. So we have already discussed the registration for the trademark is not compulsory under the Trademark Act. But why it is preferable to register the trademark? To give a better protection to the proprietor or the owner of the trademark. So it is suggested that it should be registered. So instead of repeating the prior provisions of the trademark, we have already discussed in point number 1 of the module number 6. So I will proceed with the procedure for registration. तर ट्रेडमार्क ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं असेल त्यांनी काय प्रोसिजर फॉलो करायची, दॅट विल आय विल डिस्कस. सो एनी पर्सन क्लेमिंग टू बी द प्रोप्रायटर ऑफ अ ट्रेडमार्क, म्हणजे जो म्हणतोय की मी या ट्रेडमार्कचा प्रोप्रायटर आहे, ऑर प्रपोज टू बी यूज्ड, म्हणजे किंवा तो फ्युचरमध्ये तो ट्रेडमार्क वापरणार आहे, हू इज डिझायरस ऑफ रजिस्टरिंग इट अँड he is willing to register his trademark, shall apply in writing. मात्र रायटिंगमध्ये ॲप्लिकेशन द्यावा लागतो फॉर द रजिस्ट्रेशन ऑफ हिज ट्रेडमार्क इन रायटिंग टू द रजिस्ट्रार इन द प्रिस्क्राईब्ड मॅनर. आता आपण काय बघितलं, हे रजिस्ट्रार जे असतात कॉपीराईटचे वेगळे असतात, ट्रेडमार्कचे वेगळे असतात, पेटंटचे वेगळे असतात, इंडस्ट्रियल डिझाईनचे रजिस्ट्रार वेगळे असतात. तर हे कुठल्या रजिस्ट्रारकडं आपण ॲप्लिकेशन द्यायचं फॉर द रजिस्ट्रेशन, तर ट्रेडमार्क रजिस्ट्रारकडे. आणि इन प्रिस्क्राईब्ड मॅनर, प्रिस्क्राईब्ड मॅनर म्हणजे ज्याला मराठीत विहित नमुना म्हणतात, म्हणजे कुठलाही एक कागद घेतला त्याच्यावर लिहिलं असं नाही, तो जो फॉर्मॅट असतो ज्यामध्ये ऑल पर्टिक्युलर्स येणं आवश्यक असतं, त्या प्रिस्क्राईब्ड नमुना, प्रिस्क्राईब्ड म्हणजे नियमाप्रमाणे जो नमुना असतो त्यात भरून तो ॲप्लिकेशन द्यायचा असतो फॉर द रजिस्ट्रेशन ऑफ हिज ट्रेडमार्क. सो एनी प्रोप्रायटर हू इज डिझायरस टू रजिस्टर हिज ट्रेडमार्क ऑर in future he is going to use that trademark and desirous to register it, he has to give a application in the prescribed form to the registrar of the trademark office. Then a single application. आता काही वेळा काय असतं, एखाद्या प्रोप्रायटरकडं वेगवेगळ्या क्लासेसच्या हे असतात वस्तू किंवा वेगवेगळ्या ते सर्व्हिस प्रोव्हाइड करत असतात, तर त्या सगळ्यासाठी सुद्धा ते एक ॲप्लिकेशन, सिंगल ॲप्लिकेशन दिला तरी चालतो रजिस्ट्रेशनसाठी. मात्र प्रत्येक क्लासच्या वस्तूसाठी किंवा प्रत्येक क्लासच्या सर्व्हिससाठी वेगळी फी भरावी लागते. पण सिंगल ॲप्लिकेशन दिला तरीसुद्धा चालतो, म्हणजे एकाच व्यक्तीकडे वेगवेगळ्या टाईपचे गुड्स असतील किंवा वेगवेगळ्या टाईपचे ते सर्व्हिस प्रोव्हाइड करत असतील, तर त्याच्यासाठी ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनसाठी एक सिंगल ॲप्लिकेशन दिला तरी चालतो. मात्र प्रत्येक क्लासच्या वस्तूसाठी किंवा प्रत्येक क्लासच्या सर्व्हिससाठी वेगवेगळी फी भरावी लागते. Now, a single application may be made for registration of a trademark for different classes of goods and services. कॅटेगरी वेगळी असेल तरी सिंगल ॲप्लिकेशन दिला तरी चालतो. प्रोप्रायटर सेम आहे आणि त्याला एकच ट्रेडमार्क हवा असेल त्यासाठी, तर फक्त इथं काय आहे, वेगळी वेगळी फी भरावी लागते प्रत्येक क्लाससाठी. देन प्लेस ऑफ फायलिंग ॲप्लिकेशन. आता हा जो ॲप्लिकेशन आहे हा कुठं फाईल करायचा, एव्हरी ॲप्लिकेशन shall be filed in the office of the trademark registry. ट्रेडमार्क रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये ॲप्लिकेशन द्यावा लागतो. पण कुठल्या, विदिन हुज टेरिटोरियल लिमिट्स. टेरिटोरियल मीन्स प्रादेशिक. ज्या आता ते ट्रेडमार्क रजिस्टर ऑफिस ही रिजन वाईज असतात, म्हणजे प्रत्येक सिटीला प्रत्येक ह्याला असं नसतं, ते रिजन वाईज असतात. तर ज्या टेरिटरीमध्ये म्हणजे रजिस्ट्रार ऑफ ट्रेडमार्कच्या ऑफिसमध्ये द्यायचा, पण कुठल्या, तर विदिन हुज टेरिटोरियल लिमिट्स
द प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस इन इंडिया ऑफ द ॲप्लिकंट, म्हणजे जो अप्लाय करतोय ट्रेडमार्क रजिस्टरसाठी, त्याचं मुख्य ऑफिस म्हणजे हेडक्वार्टर कुठं आहे, त्या टेरिटरीमध्ये जिथं ऑफिस असेल तिथं तरी, किंवा ऑर इन द केस ऑफ जॉईंट ॲप्लिकंट्स द प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस इन इंडिया ऑफ द ॲप्लिकंट हुज नेम इज फर्स्ट मेन्शन, किंवा जॉईंटली जर द्यायचं असेल तर ज्याचं पहिलं नेम आहे फर्स्ट नेम, तर त्याचा बिझनेस इंडियामध्ये कुठं आहे त्या टेरिटरीमधल्या ट्रेडमार्क रजिस्ट्रार ऑफिसमध्ये ॲप्लिकेशन द्यायचा. इन द ॲप्लिकेशन ॲज हॅव्हिंग अ प्लेस ऑफ बिझनेस इन इंडिया इज सिच्युएटेड. नाउ प्रोव्हाइडेड दॅट वेअर द ॲप्लिकंट ऑर एनी ऑफ द जॉईंट ॲप्लिकंट्स, काही वेळा जॉईंट ॲप्लिकंट्स असतात, डज नॉट कॅरी ऑन बिझनेस इन इंडिया, म्हणजे आता हे जे ॲप्लिकंट आहेत म्हणजे ज्यांनी ट्रेडमार्क रजिस्टर मिळण्यासाठी ॲप्लिकेशन दिलेलं आहे आयदर सिंगली ऑर जॉईंटली, पण त्यांचा बिझनेस कुठं आहे, नॉट कॅरी ऑन बिझनेस इन इंडिया, इंडियामध्ये नाही आहे. द ॲप्लिकेशन शॅल बी फाइल्ड इन द ऑफिस ऑफ द ट्रेडमार्क्स रजिस्ट्री विदिन हुज टेरिटोरियल लिमिट्स द प्लेस मेन्शन इन द ॲड्रेस फॉर सर्व्हिस इन इंडिया ॲज डिस्क्लोज. मग आता आपण जसं म्हणतो आपला एक परमनंट ॲड्रेस असतो, एरवी बदली होत असेल कुठल्या माणसाची तर जिथं परमनंट ॲड्रेस, तसं या सिंगल ॲप्लिकंटनी किंवा जॉईंट ॲप्लिकंटनी बिझनेस त्यांचा कुठं आहे आउट ऑफ इंडिया, पण जिथं आपला परमनंट ॲड्रेस दिलेला आहे तर त्या टेरिटरीमध्ये जिथं ऑफिस असेल इंडियात तिथं ॲप्लिकेशन द्यायचं. परत एकदा तुम्हाला सांगते, ज्या टेरिटरीमध्ये आपला मेन बिझनेस असेल त्या टेरिटरीमध्ये जे ट्रेडमार्कचं रजिस्टर्ड ऑफिस असेल रजिस्ट्रारचं तिथं तरी ॲप्लिकेशन द्यायचा, किंवा सिंगल जॉईंटली जर ॲप्लिकेशन दिलेलं आहे तर त्यातलं फर्स्ट नेम ज्याचा आहे त्याचा बिझनेस ज्या टेरिटरीमध्ये येतो त्या तरी ऑफिसमध्ये, किंवा सिंगल ॲप्लिकंट असेल किंवा जॉईंट ॲप्लिकंट असेल ज्यांचा बिझनेस आउट ऑफ इंडिया आहे तर त्यांनी जो परमनंट ॲड्रेस आपला दिलेला आहे त्या टेरिटरीमध्ये जे ऑफिस असेल ट्रेडमार्क रजिस्टरचं तिथं ॲप्लिकेशन द्यायचं. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की व्हेअर टू फाईल द ॲप्लिकेशन. पहिलं आपण काय बघितलं, हू कॅन अप्लाय, द प्रोप्रायटर ऑफ द ट्रेडमार्क कॅन अप्लाय फॉर द रजिस्ट्रेशन ऑफ द ट्रेडमार्क. आता हे प्लेस तुम्हाला कळलं. आता ॲक्सेप्टन्स ऑर रिफ्युजल ऑफ ॲप्लिकेशन. आता हे आम्ही रजिस्ट्रारकडं प्रिस्क्राईब फॉर्ममध्ये प्रिस्क्राईब फी भरून आता आम्ही हे ॲप्लिकेशन दिलं प्रॉपर प्लेसला. आता व्हॉट इज द नेक्स्ट प्रोसिजर. आता जो रजिस्ट्रार आहे ट्रेडमार्कचा तो आयदर ॲक्सेप्ट तरी करेल तो ॲप्लिकेशन किंवा रिफ्यूज तरी करेल, रिजेक्ट तरी करेल. ऑन रिसीट ऑफ ॲप्लिकेशन द रजिस्ट्रार मे ॲक्सेप्ट ऑर रिफ्यूज. रिफ्यूज टू ॲक्सेप्ट द ॲप्लिकेशन म्हणजे काही जर ते क्वेरी असतील किंवा त्यांना ते योग्य वाटत नसेल तर त्यांना काय आहेत दोन ऑप्शन, आयदर टू ॲक्सेप्ट ऑर टू रिफ्यूज. बट इफ ही रिफ्युजेस, ॲक्सेप्ट केला तर काही प्रश्न नाही, पण जर त्यांनी रिफ्यूज केला तर त्यांनी कुठल्या ग्राउंडवर रिफ्यूज केला ती ग्राउंड्स ॲप्लिकंटला कळवली पाहिजे. इफ ही रिफ्युजेस टू ॲक्सेप्ट द ॲप्लिकेशन ही विल रेकॉर्ड द रिझन्स फॉर रिफ्युजल. मग का आम्ही रिफ्यूज करत आहोत त्याचं कारण रेकॉर्ड करण्याची जबाबदारी या रजिस्ट्रारवर आहे. म्हणजे त्याची मनमानी होता कामा नये, म्हणजे रिफ्यूज केला असं नाही का, व्हाय इट इज रिफ्यूज, द रिझन्स फॉर द रिफ्युजल must be recorded by the registrar of the trademark. Then the application may be accepted with or without amendment. काही वेळा ॲज इट इज, जर काहीही क्वेरी नसेल तर ॲज इट इज तो ॲक्सेप्ट केला जातो, किंवा समटाईम्स तो ॲक्सेप्ट कसा केला जातो तर विथ ऑर विदाउट अमेंडमेंट्स, म्हणजे ह्यात काहीतरी दुरुस्ती आम्ही सजेस्ट करतोय किंवा मॉडिफिकेशन्स आहेत किंवा काही एखादी आम्ही कंडिशन इम्पोज करतोय अँड लिमिटेशन्स घालतोय. म्हणजे ॲक्सेप्टन्स करताना समटाईम्स इट इज ॲक्सेप्टेड ॲज इट इज, पण समटाईम्स इट इज ॲक्सेप्टेड with suggesting some modifications, alterations
or imposing any condition or restrictions on it. However, if the registrar, after acceptance of application but before registration, finds that the application was erroneously accepted, may withdraw the acceptance. म्हणजे आता रजिस्ट्रारकडे आम्ही ॲप्लिकेशन दिला, अजून त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही, ॲक्सेप्टन्स दिला आहे पण रजिस्टर केलेलं नाही, आणि त्यावेळी समजा मीन टाईम जर रजिस्ट्रारला असं लक्षात आलं की आपण चुकीनं दिलं गेलं आहे ॲक्सेप्टन्स, असं जर लक्षात आलं तर तो ॲक्सेप्टन्स विथड्रॉ करू शकतो. किंवा ॲक्सेप्टन्स दिला आहे पण रजिस्ट्रेशन झालेलं नाही आहे, यामधला जो हा ट्रान्झिट पिरियड आहे, या पिरियडमध्ये समजा रजिस्ट्रारला लक्षात आलं की आपण चुकीनं हे ॲक्सेप्टन्स दिला आहे, तर तो विथड्रॉ करू शकतो. ॲक्सेप्टन्स हे व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर टू बी नोटेड. आता ॲडव्हर्टाइजमेंट ऑफ ॲप्लिकेशन सेक्शन 20. When an application for registration of a trademark has been accepted, whether absolutely or subject to condition or limitation. जे झाला, आता हे सगळं होऊन रजिस्ट्रारनी ॲक्सेप्टन्स दिला ॲप्लिकेशनला, आयदर ॲब्सोल्युटली म्हणजे ॲज इट इज जसाच्या तसा ॲक्सेप्ट केला, किंवा विथ सम अमेंडमेंट्स और मॉडिफिकेशन्स और इम्पोजिंग एनी रिस्ट्रिक्शन ॲक्सेप्ट केला, झालं. त्यानंतर द रजिस्ट्रार शॅल as soon as may be after acceptance call the application as accepted together with the conditions or limitations if any, म्हणजे जर घातले असतील तर त्या सहित ॲक्सेप्ट केलेला आहे, if any subject to which it has been accepted to be advertised in prescribed manner. आता एकदा ॲक्सेप्टन्स प्रोसेस पूर्ण झाली रजिस्ट्रारकडून तर तो ॲडव्हर्टाईज केला पाहिजे, म्हणजे प्रसिद्ध केला पाहिजे. आता तो प्रसिद्ध कशात करायचा बघा. आता हे कशात पब्लिश करायचं, तर ट्रेडमार्क जर्नल्स असतात, ही ट्रेडमार्क जर्नल जी असतात त्यामध्ये तो पब्लिश करायचा. आता तुम्हाला माहीत असते लॉची जर्नल्स असतात, मेडिकल जर्नल्स असतात, तुमची इंजिनिअरिंगमधली जर्नल्स असतात, म्हणजे त्याची माहिती त्यातले अपडेट्स वेळोवेळी जे प्रसिद्ध केले जातात त्याला आपण जर्नल्स म्हणतो. आता हे ट्रेडमार्क जर्नल जे आहे त्याच्यामध्ये हा ॲक्सेप्टेड ॲप्लिकेशन जो आहे त्याची ॲडव्हर्टाईज करायची. आता ट्रेडमार्क जर्नलमध्ये का करायची, तर जे लोक ट्रेडमार्क वापर करत असतात ते जर्नल वाचतात. आता मी वकील आहे तर मी लॉचे जर्नल्स वाचत असते, तसं हे ट्रेडमार्क जर्नल्स त्यांच्या निरीक्षणात यायला पाहिजे की असं असं ॲप्लिकेशन आलेलं आहे. तर म्हणून हे पब्लिश ॲडव्हर्टाईज कुठे करायचं, रजिस्ट्रारने एकदा ॲक्सेप्टन्स झाल्यावर ट्रेडमार्क जर्नलमध्ये. The application is advertised in the trademark journal. The purpose of advertisement is to invite objections. आता हे हेतू काय आहे ॲडव्हर्टाईज देण्याचा, जर कोणाचं या ट्रेडमार्क रजिस्टर करण्याला जर काही ऑब्जेक्शन असेल किंवा सिमिलर असेल, त्यांच्याशी रिझेम्बलिंग असेल किंवा कन्फ्युजिंग असेल, तर त्यांचं ऑब्जेक्शन्स घेण्यासाठी. कारण आता मी ॲक्सेप्टन्स दिला आहे रजिस्ट्रारनी, हा फक्त ॲप्लिकेशनला दिला आहे, अजून ट्रेडमार्क रजिस्टर झालेला नाही, तर म्हणून ऑब्जेक्शन्स जर कोणाची असेल तर ती येण्यासाठी हे ॲडव्हर्टाईज केलं जातं ट्रेडमार्क जर्नलमध्ये. फ्रॉम इंटरेस्टेड पर्सन्स हुज ट्रेड इंटरेस्ट आर लाईकली टू सफर, म्हणजे हा जर ट्रेडमार्क रजिस्टर केला तर दुसऱ्यांच्या बिझनेसवर काही परिणाम होणार असेल तर त्यांनी आपली ऑब्जेक्शन्स द्यावीत. द रजिस्ट्रार मे कॉज द ॲप्लिकेशन टू बी ॲडव्हर्टाईज बिफोर ॲक्सेप्टन्स. काही वेळा काय होतं, आत्ता आपण काय बघितलं, रजिस्ट्रार ॲक्सेप्टन्स केल्यानंतर ॲडव्हर्टाईज करतो, पण समटाईम्स त्यांना काय पॉवर आहे, बिफोर ॲक्सेप्टन्स ते ॲडव्हर्टाईज करू शकतात. किंवा इफ द ट्रेडमार्क इज डिव्हाइड ऑफ एनी डिस्टिंक्टिव्ह कॅरेक्टर और कन्सिस्ट ऑफ ओनली मार्क्स और इंडिकेशन्स और कन्सिस्ट ऑफ मार्क्स और इंडिकेशन विच बिकेम कस्टमरी इन द करंट लँग्वेज और ट्रेड प्रॅक्टिस. असं जर त्यामध्ये काहीही आम्हाला असं वाटलं की हे कस्टमरी आहे किंवा हे विशिष्ट प्रकारात आहे किंवा हे विशिष्ट प्रकार विरहित आहेत, असं जर रजिस्ट्रारच्या लक्षात आलं तर त्यांना काय पॉवर दिलेली आहे, तर ॲक्सेप्टन्सच्या पूर्वी पण ते ॲडव्हर्टाईज करू शकतात. एरवी नॉर्मल प्रोसिजर काय, ॲक्सेप्टन्स झाल्यानंतर ॲडव्हर्टाईज केली जाते ऑब्जेक्शन्ससाठी,
म्हणजे कोणाचे असतील तर. पण जेव्हा असं काहीतरी त्यामध्ये लूपहोल्स वाटतात तेव्हा ॲक्सेप्टन्सच्या आधी पण ॲडव्हर्टाईज करता येते. किंवा इफ द ट्रेडमार्क इज डिसेप्टिव्हली सिमिलर ऑर आयडेंटिकल, डिसेप्टिव्हली म्हणजे फसवणूक होईल पब्लिकची अशा बेताने जर रिझेम्बलन्स असेल तर तिथंसुद्धा की पब्लिक कन्फ्यूज होईल असं वाटलं तर आधीच त्याचं ॲडव्हर्टाईज केली जाते बिफोर ॲक्सेप्टन्स. देन ऑल्सो द रजिस्ट्रार मे कॉज द ॲप्लिकेशन टू बी ॲडव्हर्टाईज बिफोर ॲक्सेप्टन्स. म्हणजे कन्फ्युजिंग असेल, रिझेम्बलिंग असेल, जेणेकरून आपण बघितले की ॲव्हरेज इंटेलेक्च्युअल लोक कन्फ्यूज होऊ शकतील, पब्लिक कन्फ्यूज होऊ शकतील, तर त्यावेळी ॲक्सेप्टन्सच्या पूर्वी पण ॲडव्हर्टाईज केली जाऊ शकते. आता अपोजिशन ऑफ ॲप्लिकेशन. आता आम्ही जे ॲडव्हर्टाईज केली आता व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप? एनी पर्सन, आता इथं लक्षात घ्या टाईम बाउंड प्रोग्राम सगळा दिलेला आहे. एनी पर्सन मे विदिन 3 months फ्रॉम द डेट ऑफ द ॲडव्हर्टाइजमेंट ऑर रीॲडव्हर्टाइजमेंट, म्हणजे काही वेळा पुन्हा सुद्धा ॲडव्हर्टाईज केले जाते, ऑफ ॲन ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन ऑर विदिन सच फर्दर पिरियड नॉट एक्सिडिंग 1 month. तर त्यांनी काय केलं पाहिजे? नोटीस पाठवली पाहिजे आपल्या ऑब्जेक्शनची. ज्यांचं ऑब्जेक्शन असेल त्यांनी ॲडव्हर्टाईज पब्लिश झाल्यापासून 3 महिन्याच्या आत आपली नोटीस पाठवायला पाहिजे ऑब्जेक्शनची, किंवा जास्तीत जास्त हा पिरियड त्यांना 1 month एक्सटेंड करून मिळू शकतो जर योग्य कारण असेल. म्हणजे 3 महिन्यात आम्ही काही जस्टिफायबल रिझनसाठी 3 महिन्यात जर देऊ शकलो नसेल तर जास्तीत जास्त एक्सटेन्शन किती मिळू शकतं? 1 month पर्यंत. तर अँड ऑन पेमेंट ऑफ द प्रिस्क्राईब फी, मात्र ऑब्जेक्शन घेताना सुद्धा त्यांना परत प्रिस्क्राईब फॉर्मेटमध्ये ऑब्जेक्शन द्यावं लागतं, त्याच्यासोबत प्रिस्क्राईब फी भरावी लागते. आणि ह्याचं कारण काय असेल सांगा? फी का भरावी लागते? एखाद्याला जर आपल्याला दुसऱ्याला त्रास द्यायचा असेल तर उगीच आपण ऑब्जेक्शन टाकून ठेवू शकतो की नाही, तर त्या ऑब्जेक्शनसह तुमचं जेन्युइन पाहिजे आणि ते प्रिस्क्राईब फॉर्ममध्ये म्हणजे योग्य कारणासाठी असलेलं पाहिजे. म्हणून इथं नमुन्यामध्ये तुम्हाला प्रिस्क्राईब फॉर्ममध्ये ते ऑब्जेक्शन आणि त्याच्याबरोबर फी ही भरावी लागते ऑब्जेक्टरला. इफ ही फेल्स टू सेंड काउंटर स्टेटमेंट विदिन 2 months द रजिस्ट्रार शॅल सेंड द कॉपी ऑफ नोटीस टू द ॲप्लिकंट. आता हे जे ऑब्जेक्शन आलं ते आता मूळ ॲप्लिकंट म्हणजे ज्यांनी ट्रेडमार्क रजिस्टर होऊन मागितलेलं आहे त्यांच्याकडं रजिस्ट्रार ती नोटीस पाठवून देतो. म्हणजे ही अशी ऑब्जेक्शन्स आलेली आहेत. द रजिस्ट्रार शॅल सेंड द कॉपी ऑफ नोटीस टू द ॲप्लिकंट अँड द ॲप्लिकंट इज रिक्वायर्ड टू गिव्ह हिज काउंटर स्टेटमेंट. म्हणजे आता ही ऑब्जेक्शन आली त्याला आपलं प्रत्युत्तर, थोडक्यात काउंटर स्टेटमेंट त्यांनी ते किती दिवसात आहे? विदिन 2 months. परत इथं सगळीकडे एक लक्षात घ्या टाईम लिमिट्स का घातलेले आहेत? तर उगीच मॅटर पेंडिंग राहून नाही की एक्सपेडियसली ते त्याचं रजिस्ट्रेशन व्हावं या दृष्टीने टाईम लिमिट्स सगळ्याला घातलेले आहेत. तर आता हे ऑब्जेक्शन आम्हाला कळली, ती ॲप्लिकंटकडं रजिस्ट्रारने फॉरवर्ड केली. ती मिळाल्यापासून 2 महिन्याच्या आत ॲप्लिकंटनी काय केलं पाहिजे? त्याला काउंटर स्टेटमेंट द्यायला पाहिजे. त्याला म्हणजे काय जे तुमची बाजू असेल ती मांडली पाहिजे, ती पण किती? विदिन 2 months फ्रॉम द रिसिट ऑफ द नोटीस पिरियड. इट विल बी प्रिझ्युम दॅट ही हॅज विड्रॉन द ॲप्लिकेशन. आणि जर 2 महिन्याच्या पिरियडमध्ये त्यांनी जर ॲप्लिकंटनी आपलं काउंटर स्टेटमेंट जर दिलं नाही तर इथं आम्ही काय असं प्रिझ्युम केलं जातं कायद्याने की त्याने ॲप्लिकेशन विड्रॉच केलं आहे. म्हणजे पुढची प्रोसेसच थांबली, कारण त्याला काही बाजू मांडायची नाही, म्हणजे काहीतरी तथ्य आहे ऑब्जेक्शनमध्ये. म्हणून जर त्यांनी 2 महिन्याच्या आत आपलं काउंटर स्टेटमेंट जर रजिस्ट्रारकडं जमा केलं नाही तर कायदा काय म्हणतो? इट इज प्रिझ्युम्ड दॅट ही इज विड्रॉन द ॲप्लिकेशन. म्हणजे त्याने अर्ज काढून घेतला असं धरलं जातं, पुढची प्रोसेसच थांबते. When the third party prefers an opposition and the applicant files his counter statement, they are required to produce any evidence. आता समजा 2 महिन्याच्या आत त्यांनी जर काउंटर स्टेटमेंट नाही दिलं तर त्यांनी ॲप्लिकेशन विड्रॉ केलं असं धरलं जातं. पण जर 2 महिन्याच्या आत जर त्यांनी आपलं काउंटर स्टेटमेंट जमा केलं तर रजिस्ट्रार दोन्ही पार्टींना बोलवून आपलं स्टेटमेंट प्रूव्ह करा. म्हणजे जर ऑब्जेक्शन का असेल तर त्यांनी पुरावा द्यायला पाहिजे आणि ॲप्लिकंटनी पण काउंटर स्टेटमेंटचा पुरावा द्यायला पाहिजे. सो दोन्ही बाजूंचा पुरावा घेऊन देऊन मग डिसिजन घेतला जातो.
आफ्टर कन्सिडरिंग देअर केस बेस्ड ऑन द ॲप्लिकेशन, अपोजिशन, काउंटर स्टेटमेंट म्हणजे हे सगळे पुरावे, मूळ ॲप्लिकेशन, नंतर त्याचं ऑब्जेक्शन, त्याला काउंटर स्टेटमेंट, ह्या सगळ्याचा विचारात घेतलं जाऊन अँड द ओरल रिप्रेझेंटेशन, शिवाय म्हणणं पण तोंडी ऐकून घेतलं जातं दोन्ही पार्टीचं. द रजिस्ट्रार शुड डिसाईड, फायनल डिसिजन कोण घेतो की हे ट्रेडमार्क रजिस्टर करायचं का नाही. शुड डिसाईड व्हेदर अँड सब्जेक्ट टू व्हॉट कंडिशन्स ऑर लिमिटेशन्स इफ एनी द रजिस्ट्रेशन इज टू बी परमिटेड. म्हणजे ॲप्लिकंटचं आलेलं ॲप्लिकेशन, त्याच्यावर आलेलं ऑब्जेक्शन, त्या ऑब्जेक्शनवर दिलेलं काउंटर स्टेटमेंट आणि ओरल रिप्रेझेंटेशन म्हणजे तोंडी म्हणणं ऐकून घेऊन ह्या सगळ्याचा विचार करून फायनल डिसिजन रजिस्ट्रार घेतो की इथं ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनसाठी आलेला अर्ज परमिट करायचा का नाही. म्हणजे फायनल डिसिजन रजिस्ट्रार घेतो ह्या सगळ्यावर. सो आता रजिस्ट्रेशन म्हणजे त्यांनी समजा परमिट केलं, काही वेळा बाय इम्पोजिंग सम रिस्ट्रिक्शन्स और कंडिशन्स. आता रजिस्ट्रेशन, व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप, ही पहिली प्रोसिजर झाली सगळी. आफ्टर ॲक्सेप्टिंग ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन अँड डिस्पोजिंग द ऑब्जेक्शन्स इफ मेड बाय एनी रिलेव्हंट पर्सन, the registrar shall, unless the central government otherwise directs, register the said trademark. समजा म्हणजे हे सगळं झालं पण सेंट्रल गव्हर्नमेंटने समजा काही दुसरा आदेश दिला नसेल तर फायनल काय होतं, आपल्या रजिस्ट्रेशन जे रजिस्टर असतं त्यामध्ये हा ट्रेडमार्क त्या प्रोप्रायटरचा, ओनरचा म्हणून रजिस्टर केला जातो. आणि तो केव्हापासून मिळतो त्यांना, फ्रॉम द इट इज इफेक्टिव्ह फ्रॉम द डेट ऑफ फायलिंग ऑफ ॲप्लिकेशन. म्हणजे रजिस्ट्रेशन म्हणून मिळण्यासाठी ज्या डेटला ॲप्लिकेशन दिलेला असतो त्या दिवसापासून तो चालू होतो ट्रेडमार्क, रजिस्टर्ड ट्रेडमार्क होतो तो. आफ्टर रजिस्टरिंग द ट्रेडमार्क द रजिस्ट्रार शॅल इश्यू टू द ॲप्लिकंट अ सर्टिफिकेट इन प्रिस्क्राईब फॉर्म. आता तुमचा ट्रेडमार्क रजिस्टर झालेला आहे म्हणून सर्टिफिकेट इश्यू केलं जातं. आता ह्या सर्टिफिकेटचा काय उपयोग होतो सांगा. सर्टिफिकेट इज अ प्रायमा फेसी एव्हिडन्स. म्हणजे समजा दुसऱ्यांनी जर माझा ट्रेडमार्क चोरला किंवा वापरला किंवा साम्य दर्शवणारा ट्रेडमार्क तर मी तक्रार करताना दाखवेल, हे बघा हे माझं सर्टिफिकेट आणि हा माझा रजिस्टर्ड ट्रेडमार्क. तर म्हणून आपण जे बघितले व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ द रजिस्टर. सो दिस इज द मेन ॲडव्हान्टेज वेन द इन्फ्रिंजमेंट इज टेकन प्लेस फॉर द ऑफ द ट्रेडमार्क. आणि दुसरं म्हणजे इट इज अ प्रायमा फेसी एव्हिडन्स. म्हणजे एखादी गोष्ट आपण म्हणतो जेव्हा की ही माझी यांनी चोरली तेव्हा पोलीस आपल्याला म्हणतात ती तुमची होती हे दाखवा. तसं या रजिस्ट्रेशनचा फायदा काय होतो आपल्याला, तर ते वापरतात हा बघा माझा, म्हणजे लिगल ॲक्शन घेताना इट विल अमाउंट टू द प्रायमा फेसी एव्हिडन्स. म्हणून आपण काय म्हटलं आहे की ट्रेडमार्क हे रजिस्टर करावेत, दो इट इज नॉट मॅन्डेटरी प्रोव्हिजन इन द ट्रेडमार्क ॲक्ट 1999. आता इफेक्ट ऑफ रजिस्ट्रेशन. आता ह्याचा वन इम्पॉर्टंट पॉईंट टू बी नोटेड इज दॅट ऑन अकाउंट ऑफ डिफॉल्ट ऑन द पार्ट ऑफ द ॲप्लिकंट द होल प्रोसेस ऑफ रजिस्ट्रेशन कुड नॉट बी कम्प्लिटेड. म्हणजे समजा काही वेळा डिफॉल्ट म्हणजे टाईम लिमिटमध्ये त्यांनी काही पूर्तता केली नाही किंवा ॲप्लिकंटच्या चुकीमुळं जर डिले प्रोसेस झाली तर होल प्रोसेस ऑफ रजिस्ट्रेशन कुड नॉट बी कम्प्लिटेड विदिन 12 months. आता समजा 1 वर्ष झालं तरी ही रजिस्ट्रेशन म्हणजे ॲप्लिकेशन आल्यापासून फायनल रजिस्ट्रेशनची प्रोसेस ही 12 महिने म्हणजे 1 वर्ष झालं तरी समजा पूर्ण जर झाली नाही तर म्हणजे कोणाच्या फॉल्टमुळं, ॲप्लिकंटच्या, म्हणजे त्यांनी वेळेत ते पूर्तता जर केली नसेल. द रजिस्ट्रार मे आफ्टर गिविंग नोटीस टू द ॲप्लिकंट ट्रीट द ॲप्लिकेशन ॲज अबंडन. मग रजिस्ट्रार नोटीस पाठवतो की तुमची काहीतरी तुम्ही डिलेड प्रोसेस करताय, आता 1 वर्ष झालं अजून फायनॅलिटी आली नाही रजिस्ट्रेशन प्रोसेसला, तर रजिस्ट्रार ॲप्लिकंटला नोटीस पाठवतात की तुम्ही ॲप्लिकेशन सोडून दिलं आहे, अबंडन म्हणजे सोडून दिलं आहे असं नोटीस पाठवली जाते. अँड द पर्पज ऑफ इम्पोजिंग धिस टाईम लिमिट. मग ह्या टाईम लिमिट का घातल्या आहेत, ह्या सगळ्या प्रत्येक स्टेपला आपण बघितलं की टाईम लिमिट घातलेले आहेत. तर त्या का घातलेल्या आहेत, टू अवॉइड डिले म्हणजे लांबड लागू नये थोडक्यात.
अवॉइड डिले अँड डिस्करेज नॉन सिरियस अँड इंडोलंट ॲप्लिकंट्स. म्हणजे काय वेळा सुस्त असतात ॲप्लिकंट, बघू कधी होईल तेव्हा होईल, तर ते होऊ नये म्हणून ह्या प्रत्येक स्टेपला, रजिस्ट्रेशनच्या प्रत्येक स्टेपला ही टाईम लिमिट घातलेली आहे कायद्याने. आता व्हॉट इज द इफेक्ट ऑफ रजिस्ट्रेशन. आता झालं रजिस्ट्रेशन झालं, आमचा ट्रेडमार्क प्रॉपरली रजिस्टर्ड झाला. आता त्याचे इफेक्ट काय होतात बघा. द रजिस्ट्रेशन ऑफ अ ट्रेडमार्क इज प्रायमा फेसी एव्हिडन्स. प्रायमा फेसी म्हणजे सकृत दर्शनी, आमच्या कायद्यात त्याला म्हणतात सकृत दर्शनी. म्हणजे आपण कुठली गोष्ट काय म्हणतो, प्रायमा फेसी, हां आत्ता तर ते चांगलं आहे असं वाटतंय, किंवा एखादा पदार्थ आपल्या समोर आला हॉटेलमध्ये मस्त छान अगदी सगळं डेकोरेट केलेलं आहे सगळं, तर त्यावेळेला आपल्याला हां हा खूप छान आहे असं आत्ता तरी वाटतंय, मग खाल्ल्यावर बघू, दॅट इज प्रायमा फेसी. तर इथं रजिस्ट्रेशन जर सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर जेव्हा इन्फ्रिंजमेंटच्या वेळी किंवा दुसऱ्यांनी जर काही वापर केला त्यावेळी आपण जेव्हा लिगल ॲक्शन घेतो त्यावेळी आपल्याला हा प्रायमा फेसी एव्हिडन्स होता, दिस इज माय सर्टिफिकेट अँड दिस इज माय रजिस्टर्ड ट्रेडमार्क. सो द रजिस्ट्रेशन इटसेल्फ डज नॉट क्रिएट अ ट्रेडमार्क. मात्र कुठल्याही ट्रेडमार्कचं रजिस्ट्रेशन केलं म्हणून ट्रेडमार्क तो होत नाही, तर रजिस्ट्रेशन तुम्हाला प्रोटेक्शन देतो, बेटर प्रोटेक्शन देतो. रजिस्टर केला म्हणून तो ट्रेडमार्क झाला असं नाही, तर तुमच्या ट्रेडमार्कला रजिस्ट्रेशनमुळं प्रोटेक्शन मिळतं. आता रिन्युअल, रिमूव्हल अँड रिस्टोरेशन. रिन्युअल म्हणजे नूतनीकरण, दुसरं रिमूव्हल म्हणजे काढून टाकणं, आणि रिस्टोरेशन म्हणजे पुन्हा मिळवणं. द रजिस्ट्रार शॅल ऑन ॲप्लिकेशन मेड बाय द रजिस्टर्ड प्रोप्रायटर ऑफ अ ट्रेडमार्क इन द प्रिस्क्राईब मॅनर अँड विदिन द प्रिस्क्राईब पिरियड. सगळीकडे आहे नियमाप्रमाणे, पिरियडमध्ये नियमाप्रमाणे, नमुन्यात नियमाप्रमाणे फी भरून, अँड विदिन द प्रिस्क्राईब पिरियड अँड सब्जेक्ट टू पेमेंट ऑफ प्रिस्क्राईब फी. हे सगळीकडेच आहे, प्रिस्क्राईब फी, प्रिस्क्राईब पिरियड अँड प्रिस्क्राईब फॉर्म. रिन्यू द रजिस्ट्रेशन ऑफ द ट्रेडमार्क फॉर अ पिरियड ऑफ 10 years from the date of expiration of the original registration or of the last renewal of registration as the case may be. आता हे प्रोटेक्शन आम्हाला रजिस्टर्ड ट्रेडमार्कचं किती वर्ष मिळतं तर 10 years. मग जर तुम्हाला रिन्युअल करायचं असेल, म्हणजे तोच ट्रेडमार्कचं रजिस्ट्रेशन रिन्युअल करायचं असेल तर 10 वर्षाच्या आधी तुम्ही परत रिन्युअलचं ॲप्लिकेशन द्यायला पाहिजे, आणि तोही प्रिस्क्राईब फॉर्म, प्रिस्क्राईब फी आणि प्रिस्क्राईब पिरियडमध्ये, म्हणजे 10 वर्ष संपायच्या आधी द्यायला पाहिजे. ॲट द प्रिस्क्राईब टाईम बिफोर द लास्ट रजिस्ट्रेशन ऑफ अ ट्रेडमार्क, किंवा शेवटचं जे रजिस्ट्रेशन झालं होतं त्या संपायच्या आधी तुम्ही परत रिन्युअलसाठी ॲप्लिकेशन द्यायला पाहिजे. प्रोव्हाइडेड दॅट द रजिस्ट्रार शॅल नॉट रिमूव्ह द ट्रेडमार्क from the register if an application is made in the prescribed form and the prescribed fee and surcharge is paid within 6 months. म्हणजे दंड ज्याला भरलं वेळेत जर आम्ही नाही केलं तर लगेच तो त्या रजिस्टरमधनं काढून टाकत नाही, 6 महिनेपर्यंत वाट बघतात, आणि समजा आम्ही दंड भरला तर तो चालू राहतो 6 महिन्यापर्यंत. तर अशी म्हणजे ही एक सवलत आहे एक प्रकारची. वेअर अ ट्रेडमार्क हॅज बीन रिमूव्ड फ्रॉम द रजिस्टर फॉर नॉन पेमेंट ऑफ द प्रिस्क्राईब फी. समजा आम्ही नमुन्याप्रमाणे जर फी भरली नाही, ह्या कारणास्तव जर आमचा ट्रेडमार्क आहे तो रजिस्टरमधून काढण्यात आला, तर द रजिस्ट्रार शॅल आफ्टर 6 months अँड विदिन 1 year फ्रॉम द एक्सपायरेशन ऑफ द लास्ट रजिस्ट्रेशन ऑफ द ट्रेडमार्क ऑन रिसीट ऑफ एन ॲप्लिकेशन इन द प्रिस्क्राईब फॉर्म अँड ऑन द पेमेंट ऑफ द प्रिस्क्राईब फी इफ सॅटिस्फाईड. जर हे कारण जर जस्टिफायेबल वाटलं, तुम्ही जो डिले प्रोसेस केली ते जर कारण जर रजिस्ट्रारला जस्टिफायेबल वाटलं तर तो परत ते रिन्यू करू शकतो. सो आता ट्रेडमार्क जर्नल म्हणजे काय, आता ही तुम्हाला प्रोसेस लक्षात आली. ॲप्लिकेशन देण्यापासून ते रिन्युअल रिस्टोरेशनपर्यंतची सगळी प्रोसेस लक्षात आली. आणि एक लक्षात आली, हे सर्व अधिकार कुणाकडे आहेत तर ट्रेडमार्क रजिस्ट्रारकडे आहे. टेरिटोरियल म्हणजे आपल्या भागातला जे ते ऑफिस असेल तिथं द्यायचं. दुसरं म्हणजे ह्या रजिस्ट्रेशनमुळं काय होतं तर ट्रेडमार्क आमचा प्रोटेक्टेड राहतो, आणि त्यामुळं इट इज अ प्रायमा फेसी एव्हिडन्स व्हाईल टेकिंग द लिगल ॲक्शन अगेन्स्ट द इन्फ्रिंजमेंट ऑफ द ट्रेडमार्क. म्हणून इट इज सजेस्टेड दॅट ट्रेडमार्क शुड बी रजिस्टर्ड.
आता ट्रेडमार्क जर्नल म्हणजे काय बघा. ट्रेडमार्क जर्नल इज पब्लिश्ड बाय द रजिस्ट्रार. आता कोण करतं हे जसं मेडिकल जर्नल्स असतात, लॉ जर्नल्स असतात, तसं ट्रेडमार्क जर्नल कोण पब्लिश करतात तर रजिस्ट्रार ऑफ द ट्रेडमार्क ऑन द फर्स्ट अँड 16th ऑफ एव्हरी मंथ. 16th म्हणजे पहिल्या आणि 16 म्हणजे 15 दिवसांनी ते जर्नल प्रसिद्ध केलं जातं. आणि त्यात काय काय माहिती असते बघा जर्नलमध्ये. पर्टिक्युलर्स ऑफ ॲप्लिकेशन्स फॉर रजिस्ट्रेशन ऑफ ट्रेडमार्क्स ॲक्सेप्टेड अँड दोज ॲडव्हर्टाईज. म्हणजे आता तिथं जे जे कुठले रजिस्ट्रेशनसाठी ॲप्लिकेशन्स आलेले आहेत, कुठले ॲक्सेप्टेड आहेत, कुठले ॲडव्हर्टाईजकडे दिलेले आहेत, कुठल्या ऑब्जेक्शन आलेलं आहे, हे सगळे पर्टिक्युलर्स या जर्नलमध्ये असतात. म्हणून आपण ज्या विषयात असतो, जे ट्रेडमार्क युजर असतात त्यांनी हे जर्नल बघितलं पाहिजे प्रत्येक वेळी. जसं आपण ज्या फील्डमध्ये असतो, तुम्ही आता इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये आहात तर तुम्ही त्या टेक्नॉलॉजीतली जर्नल्स अपडेट्स तुम्ही बघत असता, तसे हे ट्रेडमार्क जे यूज करत असतात गुड्ससाठी किंवा सर्व्हिससाठी, तर त्यांनी दर 15 दिवसाला अपडेट्ससाठी किंवा कुठलं ऑब्जेक्शन आलं किंवा आपला कोण वापरते का, ह्या सगळ्या माहितीसाठी हे जर्नल वापरली जातात. सो विथ दिस वी हॅव कम्प्लिटेड द कंप्लीट प्रोसिजर ऑफ द रजिस्ट्रेशन ऑफ द ट्रेडमार्क. आता लॉ रिलेटिंग टू ट्रेडमार्क हा आपल्या मॉड्यूल 6 मध्ये पहिल्या पॉईंटमध्ये ऑलरेडी कव्हर झालेला आहे, त्यामुळे मी ते रिपीट केलं नाही. थोडं काय झालं आहे, सिलेबस मला हा 6वा मॉड्यूल थोडा स्कॅटर्ड झाल्यासारखा झाला आहे, थोडं वर खाली. पण व्हाईल स्टडिंग तुम्ही ॲट अ स्टेज एका ह्याच्यात हे सगळं वाचा. ट्रेडमार्कशी रिलेटेड असेल ते एकदा वाचा, म्हणजे थोडं स्कॅटर्ड झाल्यामुळं असं आय विल सजेस्ट यू. आता एकदा मी रजिस्ट्रेशन केलं, माझा ट्रेडमार्क रजिस्टर्ड झाला, तर रजिस्टर्ड ट्रेडमार्क होल्डरला या कायद्याने राईट्स काय काय मिळतात बघा. द ओनर ऑफ अ रजिस्टर्ड ट्रेडमार्क शॅल हॅव द एक्सक्लुझिव्ह राईट, एकमेव त्याचा राईट राहतो तो, टू प्रिव्हेंट ऑल थर्ड पार्टीज. म्हणजे सिमिलर बिझनेस किंवा सिमिलर सर्व्हिससाठी जर तुम्ही माझा ट्रेडमार्क वापरलात, रजिस्टर्ड ट्रेडमार्क, तर मी ते प्रिव्हेंट करू शकतो किंवा त्यांच्यावर लिगल ॲक्शन घेऊ शकतो. म्हणजे त्याच टाईपच्या गुड्ससाठी किंवा त्याच टाईप्सच्या सर्व्हिससाठी जर वेगळ्या ह्याच्यासाठी वापरला तर गोष्ट वेगळी, पण तरी नाही वापरता येत. पण त्या सिमिलर बिझनेससाठी सिमिलर सर्व्हिससाठी जर वापरला तर ज्याचा रजिस्टर्ड ट्रेडमार्क आहे तो ते प्रिव्हेंट करू शकण्याचा त्याला कायद्याने अधिकार आहे. किंवा काही कन्फ्युज्ड असतं, कन्फ्युजन वाटेल पब्लिकला, फार फरक कळत नाही, तरी मी लिगल ॲक्शन घेऊ शकतो. तर हे सगळे जे राईट्स मिळतात ते कुणाला तर रजिस्टर्ड ट्रेडमार्क होल्डरला मिळतात. तर इन केस ऑफ द यूज ऑफ आयडेंटिकल साईन म्हणजे समान तेच वापरायचं. इन डिटर्मिनिंग वेदर ए ट्रेडमार्क इज वेल नोन, मेंबर्स शॅल टेक अकाउंट ऑफ द नॉलेज ऑफ द ट्रेडमार्क इन द रिलेव्हंट सेक्टर ऑफ द पब्लिक इन्क्लुडिंग नॉलेज इन द मेंबर कन्सर्न. म्हणजे काही वेळा काही ट्रेडमार्क अगदी फेमस असतात खूप, तर त्याचे रिझेम्बलिंग वापरणं. तर आता आर्टिकल 6B द पॅरिस कन्व्हेन्शन आपण अर्लियर आपण डिस्कस केलं. तर पॅरिस कन्व्हेन्शनप्रमाणे काय बघा, कारण पॅरिस कन्व्हेन्शन मुळात कशासाठी झालं तर इंडस्ट्रियल प्रॉपर्टीच्या ग्लोबली प्रोटेक्शनसाठी जर झालं. आता त्यातला काही पार्ट मी तुम्हाला सांगते. द कंट्रीज ऑफ द युनियन कुठलं, पॅरिस युनियन, अंडरटेक्स एक्स ऑफिशियो इफ देअर लेजिस्लेशन सो परमिट्स, म्हणजे जर त्यांचे कायदे परमिट करत असतील, or at the request of an interested party to refuse or to cancel the registration and to prohibit the use of a trademark which constitutes a reproduction. म्हणजे आता या पॅरिस कन्व्हेन्शनने आम्हाला काय प्रोटेक्शन दिलं, जर माझा ट्रेडमार्क जर दुसरे वापरत असतील किंवा कन्फ्युजिंग वापरत असतील किंवा रिझेम्बलिंग वापरत असतील, तर माझ्या कायद्याप्रमाणे जर मला परमिशन असेल तर मी तो प्रोहिबिट करू शकतो. हा मेन राईट कुणाला मिळाला तर ज्याचा ट्रेडमार्क रजिस्टर्ड आहे. अ पिरियड ऑफ ॲटलिस्ट 5 years फ्रॉम द डेट ऑफ रजिस्ट्रेशन शॅल बी अलाउड फॉर रिक्वेस्टिंग द कॅन्सलेशन ऑफ सच मार्क. 5 वर्षाच्या तुम्ही ते कॅन्सलेशन मागून घेतलं पाहिजे. द कंट्रीज ऑफ द युनियन मे प्रोव्हाइड फॉर अ पिरियड विदिन विथ द प्रोहिबिशन ऑफ यूज मस्ट बी रिक्वेस्टेड. म्हणजे किती वर्षासाठी हे प्रोहिबिट करतं ते पण त्यांनी मेन्शन केलेलं असलं पाहिजे. नो टाईम लिमिट शॅल बी फिक्स फॉर रिक्वेस्टिंग
द कॅन्सलेशन ऑफ द प्रोहिबिशन ऑफ द यूज ऑफ मार्क्स रजिस्टर्ड और यूज इन द बॅड फेथ. बॅड फेथ म्हणजे इन गुड फेथ, इन बॅड फेथ. गुड फेथ म्हणजे सद्भावनेने एखादी गोष्ट आपण करतो ती सद्भावनेने, म्हणजे त्यात काही लबाडीचा हेतू नाही, काही नाही. आणि बॅड फेथ म्हणजे मुद्दाम, म्हणजे फ्रॉडुलंट जर असेल त्याला बॅड फेथ म्हटलं जातं. आता यानंतर आपण एक मेन हे बघायचं आहे. आता तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रोसिजर कळली, नंतर रजिस्टर्ड ट्रेडमार्क होल्डरला काय काय राईट्स आहेत, पॅरिस कन्व्हेन्शननी काय काय राईट्स दिलेले आहेत, हे आपण वी हॅव डिस्कस. आता यातला जो लास्ट पॉईंट आहे तो आहे व्हॉट आर द डिफरन्स बिटवीन ट्रेडमार्क अँड प्रॉपर्टी मार्क. आता एक लक्षात ठेवा, जेव्हा दोन गोष्टीची तुलना केली जाते, दोन गोष्टीची, तर तुलना करताना आपण दोन कुठल्या गोष्टीची तुलना करतो, जे साम्य आहे, ज्या दोन गोष्टीत साम्य आहे त्यांचीच आपण तुलना करतो. समजा एकदम व्हास्ट डिफरन्स आहे त्यांची आपण कंपॅरिझनच करत नाही. तर आता ट्रेडमार्क आणि प्रॉपर्टी मार्क ह्याचा डिफरन्स आपल्याला बघायचा आहे. तर स्लाईट डिफरन्स आहे त्याच्यात. तर काय आहे डिफरन्स त्याच्यामध्ये, तर द डिस्टिंक्शन बिटवीन अ ट्रेडमार्क अँड अ प्रॉपर्टी मार्क. आता मेन त्यामध्ये डिस्टिंक्शनचे पॉईंट काय आहेत बघा. द डिस्टिंक्शन बिटवीन अ ट्रेडमार्क अँड अ प्रॉपर्टी मार्क इज दॅट व्हेअर ॲज द फॉर्मर म्हणजे ट्रेडमार्क आधीचा डिनोट्स द मॅन्युफॅक्चर ऑर क्वालिटी ऑफ गुड्स टू विच इट इज अटॅच. म्हणजे एखाद्या गोष्टीचा ट्रेडमार्क आहे, आपण म्हणतो आता हा रेमंडचा ट्रेडमार्क आहे, हा कॉटन किंगचा ट्रेडमार्क आहे. याचा अर्थ काय की ही वस्तू, याचे मॅन्युफॅक्चरर कोण आहे, कॉटन किंग. हे आपल्याला कशावरनं कळतं, तर ट्रेडमार्क. आता लॅटर म्हणजे प्रॉपर्टी मार्क काय बघा. द प्रॉपर्टी मार्क डिनोट द ओनरशिप इन देम. दोन्हीतला फरक लक्षात आला का. तर जो प्रॉपर्टी मार्क काय दर्शवतो, तर ह्याचे ओनर कोण आहे. आणि ट्रेडमार्क काय दर्शवतो, आता समजा गोदरेजचा एक फ्रीज आहे, तर ट्रेडमार्क काय दर्शवतो की हा ह्या क्वालिटीचा आणि ह्या मॅन्युफॅक्चररचा आहे, आणि गोदरेज कंपनी ही काय त्याची मालक आहे. म्हणजे स्लाईट डिफरन्स काय दोन्हीच्यात लक्षात घ्या. मुळात ट्रेडमार्क हा कशासाठी वापरला जातो, तर ट्रेडिंगसाठी म्हणजे मार्केटिंगसाठी वापरला जातो. म्हणजे इथं परचेसर रिलाय होतात त्याच्यावर, बायर्स रिलाय होतात ट्रेडमार्क बघून की हे त्या क्वालिटीचं आहे. आणि प्रॉपर्टी मार्क काय दाखवतो, तर तो याचे ओनर कोण आहे. हा स्लाईट डिफरन्स आहे दोन्हीच्या मध्ये. वाईल द प्रॉपर्टी मार्क कन्सर्न्स प्रोप्रायटर म्हणजे याचे मालक कोण आहे. द कन्सेप्ट ऑफ ट्रेडमार्क इज डिस्टिंक्ट फ्रॉम दॅट ऑफ प्रॉपर्टी मार्क. तर ट्रेडमार्क आणि प्रॉपर्टी मार्क याच्यामध्ये डिफरन्स आहे काय. ए मार्क, आता मार्क म्हणजे काय, खूण. ए मार्क ॲज डिफाईन्ड बाय सेक्शन 2(1)(j ऑफ द ट्रेड अँड मर्चंडाईज मार्क्स ॲक्ट 1958. त्याच्याप्रमाणे काय त्याचं डेफिनेशन आहे बघा. इन्क्लूड्स काय काय येतं, एखादी खूण आहे आपण म्हणतो मार्क, तर त्याचा जो ॲक्ट आहे मार्क म्हणजे खूण. ॲक्ट डिफाईन्ड बाय सेक्शन 2(1)(j ऑफ द ट्रेड अँड मर्चंडाईज मार्क्स ॲक्ट 1958 इन्क्लूड्स. आता त्यात काय काय होतं ह्या ॲक्टप्रमाणे मार्क, तर डिव्हाइस असेल, ब्रँड असेल, हेडिंग असेल, लेबल असेल, तिकीट असेल, नेम असेल, सिग्नेचर असेल, वर्ड असेल, लेटर असेल, और न्यूमेरिकल और एनी कॉम्बिनेशन देअरऑफ. यातल्या कुठल्याही स्वरूपात मार्किंग असेल. मार्क म्हणजे खूण ह्या ॲक्टप्रमाणे. या आत्ता जे आपण वाचलं त्यातल्या कुठल्याही जर स्वरूपात असेल तर दॅट इज मार्किंग. ए ट्रेड सिग्नेचर वर्ड लेटर देअरऑफ. ए ट्रेडमार्क मीन्स, आता परत ट्रेडमार्क मीन्स अ मार्क. आता ट्रेडमार्क तो कशासाठी वापरले जाते, ती खूण ज्याला आपण ब्रँड म्हणतो, लोगो म्हणतो, तो ट्रेडिंगसाठी वापरला जातो. तर अ ट्रेडमार्क मीन्स अ मार्क यूज्ड इन रिलेशन टू गुड्स फॉर पर्पज ऑफ इंडिकेटिंग or so as to indicate a connection in course of trade between goods and some person having right as proprietor. मग ट्रेडमार्क करून आपल्याला काय कळतं, तर ट्रेडिंग करताना जे परचेसर्स आहेत त्यांना कळतं की हे ह्या ब्रँडची वस्तू आहे, म्हणजे ह्या ब्रँडचे सगळे गुणधर्म ह्यात आहेत. म्हणजे मुळात ते ट्रेडिंगसाठी वापरलं जातं. नंतर the function of trademark is to give an indication
टू पर्चेसर, आपण बघतो ना, बघताना बघून घेतो ना, लोगो बघून घेतो. टू परचेस और पॉसिबल परचेसर्स ॲज टू मॅन्युफॅक्चर और क्वालिटी ऑफ गुड्स टू गिव्ह एन इंडिकेशन टू हिज आय अँड ट्रेड सोर्स. म्हणजे बघता क्षणी आपल्याला कळतं, लोगो बघितलं की कळतं हा ह्या ब्रँडचा वस्तू आहे किंवा ह्या ब्रँडची सर्व्हिस आहे आणि त्यात सगळे आवश्यक ते सगळे गुणधर्म आहेत. हे नुसतं बघून आपल्याला कळतं, लोगो बघून. To give an indication to his eye of trade source from which the goods or the trade hands through which they pass on their way to the market. म्हणजे कुठल्या नावाने ते येतात. आता आपण तेच बघतो, खूप जण म्हणतात आम्हाला ब्रँडेड पाहिजे, ब्रँडेड पाहिजे. का आपण म्हणतो असं सांगा? तर त्या ब्रँड नेम जर आपण घेतलं तर त्यामध्ये आपल्याला ज्या पाहिजे ते सगळ्या क्वालिटी असतात. आपल्याला प्रत्येक वेळी बघून पण घ्यावं लागत नाही. तर हे ब्रँड्स मिळण्यासाठी, ट्रेडमार्क मिळण्यासाठी ट्रेडर्सना, मॅन्युफॅक्चरना खूप ह्यूज अमाऊंट खर्च करावी लागते त्यासाठी. कारण एकदा विश्वास निर्माण झाला की त्यांचं सगळं विक्री सगळी वाढते ना, टर्नओव्हर सगळा त्यांचा वाढतं. त्यासाठी खूप ह्यूज अमाऊंट खर्च करतात ट्रेड नेमसाठी. ऑन द अदर हँड, अ प्रॉपर्टी मार्क ॲज डिफाईन्ड बाय सेक्शन 479 ऑफ पिनल कोड, इंडियन पिनल कोडमध्ये या मार्कचं डेफिनेशन काय आहे प्रॉपर्टी मार्कचं? अ मार्क युज्ड फॉर डिनोटिंग दॅट अ मुवेबल प्रॉपर्टी बिलॉंग्स टू अ पर्टिक्युलर पर्सन. त्या व्यक्तीचे, म्हणजे आता गाडगीळ सराफांच्याकडे गेलं, त्यांचा जो मार्क असतो म्हणजे ही गाडगीळ सराफांच्याकडची वस्तू आहे, दॅट इज प्रॉपर्टी मार्क. मग आपण जर सोनं द्यायला गेलो तर ते बघतात बरं का आपल्याकडे घेतलेलं आहे का, कशावरनं बघतात ते? प्रॉपर्टी मार्कवरनं बघतात त्यांच्या. Thus, the distinction between a trademark and a property mark is that whereas the former denotes manufacture or quality of goods to which it is attached, the latter denotes ownership of the debt. म्हणजे प्रॉपर्टी मार्क काय दर्शक कोण ओनर आहे म्हणून सांगितलं ना. तर गाडगीळ सराफांचं जर सांगितलं त्यांच्या प्रत्येक दागिन्यावर प्रॉपर्टी मार्क असतो त्यांना. म्हणजे प्रत्येकाचं मी एक एक्झाम्पल म्हणून गाडगीळ सराफांचं सांगू. म्हणून जर आपण ते परत द्यायला गेलं ते बघतात प्रॉपर्टी मार्क. इन अदर वर्ड्स, अ ट्रेडमार्क कन्सर्न्स गुड्स themselves while a property mark concerns proprietor. A property mark attached to movable property of a person remains even if part of such property goes out of his hands and ceases to be his. म्हणजे तेच आत्ता सांगितलं, समजा एखाद्याच्या हातातनं ते गेला तर प्रॉपर्टी मार्क राहतोच त्याच्यावर. समजा आपण दागिनं गाडगीळ सराफांच्याकडे घेतला, आता तो त्यांचा राहिला नाही, आपल्या ताब्यात आला, म्हणजे त्यांच्या हातातनं गेलं तरी प्रॉपर्टी मार्क राहतोच. तर हा डिफरन्स आहे ट्रेडमार्क अँड प्रॉपर्टी मार्क. तर विथ दिस आता मॉड्यूल 1मध्ये मॉड्यूल 6मध्ये जे पहिला पॉईंट आहे त्याच्यामध्ये बेसिक सगळे आपण कॉपीराइट, ट्रेडमार्क, इंडस्ट्रियल डिझाईन, ट्रेड सिक्रेट्स, पेटंट हे सगळं आपण बघितलं. त्यामुळं मी ते रिपीट केलं नाही. त्याच्या इन कंटिन्युएशन हा तुम्ही पॉईंट म्हणजे स्टडी करताना हे करा. तर विथ दिस वी हॅव कम्प्लिटेड द व्हॉट इज द पॉईंट आहे काय आहे तर व्हॉट इज द प्रोसिजर ऑफ द रजिस्ट्रेशन अँड व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द ट्रेडमार्क अँड प्रॉपर्टी मार्क. आता ह्यातला ट्रेडमार्कचा एक पॉईंट राहिला आहे दॅट विल डिस्कस ॲट अ स्ट्रेच ॲट नेक्स्ट लेक्चर. आणि मग एक कॉपीराईटचा आपल्याला राहतो. देन वी विल कम्प्लीट आवर 6th मॉड्यूल. सो विथ दिस, गुड डे.